नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. जगदीप धनखड यांना राजीनाम्यानंतर उद्या भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार असून एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यात ही स्पर्धा आहे. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने राधाकृष्णन जिंकण्याची शक्यता जास्त मानली जात आहे. परंतु रेड्डीच्या समर्थनासाठी विरोधी पक्षही एकटवले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असं मानलं जात आहे. जर आकडेवारी पाहिली तर लोकसभेत एनडीएच्या खासदारांची संख्या 293 इतकी आणि राज्यसभेत 130 इतकी आहे. याशिवाय 12 नामांकित सदस्य आहेत. अशा प्रकारे एनडीएकडे एकूण 435 खासदार आहेत. निवडणुकीत 783 खासदार भाग घेतील. त्यामुळे 392 हा बहुमताचा आकडा आहे. जर क्रॉस वोटिंग झाले नाही तर एनडीएचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. अखेर उद्या उपराष्ट्रपती कोण बनतं याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार असून सतेज पाटील यांच्या नावाची वर्णी लागण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत मनसेच्या युती संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी मनसे आणि शिवसेना युती संदर्भात राज्यातील काँग्रेसकडून दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील मराठा आरक्षणाच्या लढाईनंतर पहिल्यांदाच त्यांच्या अंतरवाली सराटी गावात पोहोचले. यावेळी मनोज जरांगे यांच्यावर क्रेनने गुलाल उधळून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय, काही मागे पुढे झाले तर महाराष्ट्र बंद करून एकही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही असा इशाराही सरकारला दिला आहे. तसेच आज अंतरवाली सराटी गावात दिवाळी असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको. मराठा समाजाला यापूर्वीच 10% आरक्षण दिलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू केलं तरी सरसकट मराठा समाजाला त्याचा फायदा होणार नाही असं आठवले यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा असतो, त्यात राज ठाकरेंना कदाचित बोलावलं जाऊ शकतं. पण जरी दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलाही फरक पडणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईची सत्ता मिळणं अवघड आहे. मुंबई महापालिका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही यावेळी आठवले यांनी व्यक्त केला आहे. 765 अनाथ तरुणांना सरकारी सेवेत थेट संधी मिळाली. 1% आरक्षणाच्या या उपक्रमामुळे निराधारांना आयुष्याची नवी दिशा मिळाली. ज्यांचा कधीच कोणी विचार केला नाही त्यांच्या पाठीशी देवाभाऊ उभे राहिले असं भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. एखादा अनाथ मूल म्हणजे ज्याला आई वडील नाहीत, आधार नाही, पण डोळ्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर होण्याची स्वप्न आहेत, अशा मुलांसमोर प्रत्येक पावलावर प्रश्न होता. भयानक चढउतार होते. यामध्ये या लेकरांची स्वप्न कुठल्या कुठे हरवून जायची. मागे फक्त एक प्रश्न उरायचा, तो म्हणजे माझ्यासारख्याला आधार देणार कोण. मात्र आज चित्र बदललंय. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनाथांना आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे हजारो मुलामुलींच्या डोळ्यातलं स्वप्न आता अस्तित्वात उतरायला लागलंय. नुकताच 765 अनाथ तरुणांना सरकारी सेवेत थेट संधी. हे फक्त एक आरक्षण नाही तर आधार, विश्वास आणि भविष्याचा मजबूत पाया. 1% आरक्षणाच्या या उपक्रमामुळे निराधारांना आयुष्याची नवी दिशा मिळाली. स्वप्नांना पंख देणारा, हाताला आधार देणारा आणि हजारो जीवनांना उज्ज्वल प्रकाश देणारा हा निर्णय खरोखरच ऐतिहासिक आहे. आणि हा निर्णय घेणारा आपला देवाभाऊ अद्वितीय आहे. नवापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरिया खत मिळत नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या काळात शेतकऱ्यांना युरियासाठी खतांची दुकाने शोधत फिरावे लागत आहे. तर काही दुकानदार युरियाची विक्री चढ्या भावाने करत आहे. शेतकरी वर्ग हा खरीप हंगामाच्या पिकांवर होणाऱ्या परिणामाला तोंड देत असतानाच त्यांना युरियासाठी पायपीट करावी लागते. कृषी विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
सातपुडा परिसरातील मोलगी गावात आदिवासी कालाकुंबी समाजाचा महत्त्वाचा सण गावदेवीती पूजन मोठ्या उत्साहात पार पडला। 12 मेघ, वाघदेव आणि गावदेवीतेच्या पूजनासाठी ढोल वादकांच्या गजरात शाही मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्यासाठी 12 पाड्यातील ज्येष्ठांनी 9 दिवस व्रत पाळले होते। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले। या परंपरेनुसार पूजनापूर्वी कोणीही नवीन फळे किंवा भाज्या खात नाही। पूजनानंतर आता शेतकरी नवीन पिके खाण्यास सुरुवात करतात। नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी आणली आणि त्याविरोधात युवकांनी जोरदार आंदोलन केलं। काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्यामध्ये आतापर्यंत 18 युवकांचा मृत्यू झालाय। काठमांडूमध्ये एकीकडे सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे युवक अद्यापही माघार घेण्याच्या भूमिकेत नाहीये। त्यामुळे नेपाळमध्ये अनागोंदी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आशिया चषक स्पर्धा उद्यापासून रंगणार असून आशिया चषकातील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवला जाणार आहे, तर भारताचा पहिला सामना UAE विरुद्ध 10 सप्टेंबर रोजी होणार आहे। त्यामुळे भारताने जोरदार सराव केला आहे। साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून सुपर 4 फेरी जागा मिळवण्याचा हेतू स्पष्ट आहे। त्यासाठी कसून सराव सुरू आहे। आशिया चषकमधील भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।